नमस्कार, मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. अस्थमा आणि पॅरालिसिस हे जगातील अतिशय दुर्धर आजार आणि याच्यानं माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. अगदी संपूर्ण घरातली लोक डिस्टर्ब यामुळे होत असतात. परंतु असं असलं तरी हे जगातील अतिशय सोपे आजार आहेत ज्यांच्यावर उपचार व्यवस्थित करता येऊ शकतो असा देखील दावा केला जात आहे. खरं म्हणजे नवी मुंबईमधील कॉर्पोरेट क्लिनिक ही एक वेगळा संकल्पना आहे की सर्वात प्रथम ही या ठिकाणी राबवली जात आहे असं येथील सर्व जी तज्ज्ञ मंडळी त्यांचं म्हणणं आहे. आणि या नवी मुंबईतील कॉर्पोरेट क्लिनिकमध्येच या सर्व रोगांचे उपचार या ठिकाणी केले जातात. तर पहिल्यांदा मी डॉक्टर प्रदीप देशमुख यांच्याकडे जाणार आहे की ज्यांचा असा दावा आहे की अस्थमा आणि पॅरालिसिस हे जगातील अतिशय सोपे आजार आहेत की त्यांच्यावर उपचार करता येऊ शकतो. खरं म्हणजे त्यांचा तो दावा किती सत्य आहे, खरा आहे, हे आपल्याला त्यांनी ट्रीट केलेल्या पेशंटकडनं देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी डॉक्टर देशमुख यांच्याकडे जाईल. डॉक्टर साहेब, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. तुम्ही अगदी अतिशय म्हणजे वेगळा दावा केलेला आहे की पॅरालिसिस किंवा अस्थमा हे जगातील अतिशय सोपे आजार आहेत ज्यांच्यावर आपल्याला सहज उपचार करता येऊ शकतो. परंतु लोकांना मात्र त्याच्याविषयी खूप भीती आहे. तर मला सांगा, तुम्ही जे म्हणता त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावे अगोदर? सोपं याच्यासाठी आहे की मेंदूचा आजार एक नस फाटल्यानंतर एकदाच फाटते, त्यानंतर रोग पुन्हा वाढत नाही. आणि त्याचं जे रिकव्हरी जी आहे ती फास्ट होते आपल्याकडे. ॲक्युपंक्चरमध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर मी तुम्हाला अगदी एकच रिझल्ट दाखवू शकतो पहिली गोष्ट. आणि हळूहळू ज्या फाटलेल्या नसा आहेत त्या पण पुन्हा जोडल्या जातात आणि तो रोग पूर्णपणे जाऊ शकतो. आपण किती वर्षापासून या म्हणजे क्षेत्रामध्ये आहात? मी गेली आता 37.5 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे आणि माणसाच्या शरीरातले एकूण नस आम्हाला माहिती आहे की कुठले बिघडल्याने कुठे उपचार करायला लागतात. म्हणजे तुम्ही थोडक्यात असं सांगू शकाल का, एखादा पेशंट जर तुमच्याकडे आला त्याच म्हणजे पॅरालिसिसवाला आणि त्याला तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल किंवा तपासलं त्याला की लक्षात येईल की बाबा एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे? हो, मी ताबडतोब सांगू शकतो. पहिली गोष्ट अवघ्या 2 मिनटात त्याचं कुठले नस फाटलेले आहे कुठल्या भागात आणि आपल्याला काय करायला लागेल ते सांगू शकतो. बरं, अनेक लोक आहेत ना ह्या आजारानं आहे ना घरी अंथरुणावर पडून आहेत. म्हणजे अगदी वर्षोनवर्षे ती लोक बिचारी तिथे घरी पडून आहेत. अशा लोकांसाठी तुम्ही जी थेरपी सांगता, तुमचे जे उपचार आहेत ते वरदान असू शकेल जर ते खरं असेल तर ते कशा रीतीने मला सांगा? नाही, याला कारण असं आहे की आज अनेक वर्ष जे बाद झालेले पेशंट आहेत त्यांच्या मेंदूच्या नसा काम नाही करत. आणि आमचं शास्त्र जे आहे ते 3 पद्धतीवर काम करतं. एक, रक्तपुरवठा चालू करायचं, बिघडलेल्या इंद्रियांची कार्यक्षमता वाढवायची आणि आपली हाडं आणि जे खुर्च्या या मांसपेशी आहेत त्यांना पुन्हा कामाला लावायचं. आणि याच्यावर आपलं शरीर चालतं. त्यामध्ये रिकव्हरी सगळ्यात चांगली या क्षेत्रामध्ये होते. आणि खास सांगायचं म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर ताबडतोब डिस्चार्ज झाल्यानंतर ताबडतोब जरी पेशंटला आणलं तर तो ताबडतोब नक्कीच चांगला होऊ शकतो पूर्वीसारखा. म्हणजे एखादा पेशंट जर ज्याला पॅरालिसिस झालेला आहे तो अगदी फास्ट म्हणजे जर तुमच्याकडे आला तर निश्चितच तो कायमस्वरूपी अतिशय म्हणजे बरा होऊ शकेल किंवा तो 101%. तुम्ही ट्रीट केलेले असे काही पेशंट आहेत का ज्यांच्याशी मी बोलू शकतो? हो, बोल ना. मी तुम्हाला फोन नंबर देणार आहे. सध्या माझ्याकडे हे पेशंट बसले आहेत. 4 महिन्यापूर्वी अटॅक आला होता आणि त्यांना बरोबर चालता पण येत नव्हतं आणि त्यांचे तुम्ही बघू शकता त्यांना. तसे बरं, पेशंटला स्वतः जर विचारलं आपण ना त्याच्यामध्ये खरं किंवा काय खोटं आहे ते तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी म्हणजे हे करता येईल. त्याचं काय नाव तुमचं? माझं नाव संजय तुकाराम उबळकर. कुठलं आहेत तुम्ही? कुठले? मी रत्नागिरी संगमेश्वरमधले. बरं, तुम्हाला कधी अटॅक आला होता? मला 30 जुलै 2022ला अटॅक आलेला आहे. त्यावेळी कशी परिस्थिती होती डॉक्टर? माझ्याकडे तेव्हा त्यांना नीट बरोबर बोलता येत नव्हतं आणि चालता येत नव्हतं व्यवस्थित. आणि अवघ्या 4 दिवस झाले, असं झालेलं नाहीत. या 4 दिवसामध्ये यांना चालण्यामध्ये तुम्ही बघू शकता. कधी आलो तुमची? मी यांच्याकडे आता 4-5 आजचा माझा 5वा दिवस आहे. ट्रीटमेंटसाठी इथं आलो. म्हणजे बघा ना, म्हणजे 5 दिवसामध्ये ते अगदी म्हणजे बरे होत आहेत असं या ठिकाणी दिसतं. अजून काही पेशंट आहेत माझ्यामध्ये आहेत का? या मॅडम या. म्हणजे हे सगळं लाईव्ह तुम्ही पाहता, याच्यामध्ये कुठली एडिटिंग वगैरे काही नाही. हे सगळं खरं असेल तर तुम्हाला या ठिकाणी चौकशी करायची. नंबर तर आपण नंतर देणारच आहोत. तर या आप हिंदी बोलते? नाम क्या आपका? मेरा नाम है मिसेस पद्मा सुबीर रे. आप कहाँ से? मैं हूँ महाराष्ट्र का ही, 50 बरस से महाराष्ट्र में ही होती हूँ. एक्स प्रिंसिपल ऑफ गवर्नमेंट इंग्लिश हाई स्कूल. आपको क्या तकलीफ थी? मेरा पैर में एक्यूट पेन, नमनेस, हेवीनेस. इन लोगों का, दोनों हस्बैंड एंड वाइफ, इन लोगों का ट्रीटमेंट मुझे इतना अच्छा लगा. इट इज़ जस्ट फैबुलस, एक्सेलेंट. उनको फर्स्ट ऑफ ऑल ये ट्रीटमेंट में नो दवाई, नेचुरली नो साइड इफ़ेक्ट.
ठीक है ना. सो दैट्स द मेन अट्रैक्शन फॉर मी. वो दवाई लो, उसको साइड इफेक्ट, और इधर से इधर पेन चालू हो जाएगा. आपके पास कब से तुमच्याजवळ कधीपासून ते treatment? एक जवळजवळ 1.5 महिना झाला माझ्याकडे. त्यांची काय परिस्थिती होती अगोदर? त्याला नीट चालता येत नव्हतं, काठी घेऊन अशा टेकून चालायच्या त्या. त्यांनी एक गोष्ट नवीन सांगितली की तुम्ही ट्रीटमेंट जी करता ती अगदी म्हणजे त्याच्यामध्ये मेडिसिन्स नसतात. नाही आणि याला कारण आहे की देवाने औषधं आपल्या शरीरामध्ये दिलेली आहेत आणि आपण ते बाहेर शोधत असतो म्हणून प्रश्न आहे, बाकी काय नाही. बरं, हे जे सगळं जे होतं ना, हे नवी मुंबईतील कॉर्पोरेट क्लिनिक या ठिकाणी होतं. म्हणजे रेल्वे स्टेशन जे आहे CBD बेलापूरचं, तेथील हे 7व्या म्हणजे टॉवरमध्ये, हे फर्स्ट फ्लोअरला आहे ना, प्लॅटफॉर्म फ्लोअर. ओके. तर याविषयी ना आपले वैभव सोनटक्के जे आहेत, जे माझ्या जवळचे मित्र आहेत, तर त्यांना विचारेल मी नक्की कॉर्पोरेट क्लिनिक ही संकल्पना काय, त्याच्यामध्ये विविध तुम्ही आजारावर ट्रीटमेंट करत असता, तर त्याविषयी सविस्तर काय सांगताल? स्वागत आहे आपलं. नमस्कार. एकतर पहिल्यांदा ही अशी गोष्ट आहे, पहिल्यांदा तुमचे धन्यवाद की तुम्ही विनंतीला मान देऊन आलात. प्रथम असं आहे की मी स्वतः कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष आहे आणि बरेच पेन्स आणि बऱ्याच गोष्टी मी बघतो आहे, मलाही स्वतःला याचा अनुभव झालेला आहे. आणि ह्याच्यातून ह्या कॉर्पोरेट्सला सुधारणा व्हावी, हा खरं तर म्हणतो ना आपण, जसा पाठीचा कणा आपला महत्त्वाचा असतो, तसं आपले जे घरातले मेंबर्स आहेत, जे काम करतात, ते काम कुटुंबामध्ये करतात, कुटुंब प्रमुख असतात. आणि जर ते घरी आले आणि ते जर व्यवस्थित नसेल, बरं त्यांना वेळ नसतो जायला हॉस्पिटलमध्ये, घरातून ऑफिस, ऑफिसहून घरात. यावेळेस त्यांच्या क्षेत्रामध्ये, आता जर तुम्ही ते बघितलात तर हा पूर्ण साधारण 1.5 लाख लोक या कॉम्प्लेक्समध्ये येतात. तर त्यांना नसतील आजार, त्यांना प्रॉब्लेम नसतील, तर हो त्यांच्याकडनं डिमांड आला की असं काहीतरी चालू व्हायला पाहिजे. म्हणून इकडे कॉर्पोरेट क्लिनिक कॉर्पोरेटसाठी चालू झालं, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये. ह्याच्यामध्ये त्यांना अत्यल्प रेट आहेत, त्याच्यानंतर सुविधा आहेत, त्याचबरोबर तुमचं ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स एकाच छत्राखाली आहे. सो अंडर वन अम्ब्रेला. सो अशामुळे अशा सगळ्या लोकांना त्याचा फायदा होतो आहे आणि इमिजिएट त्यांना त्यांच्या वेळात येता येतं आहे. त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितला तर त्यांना एक चांगलं एन्व्हायरमेंट पण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा हिट कॉन्सेप्ट आहे, जो माझ्या मते जे आम्हाला लोक येऊन सांगतात, तर हा जगातला पहिला कॉन्सेप्ट आहे कॉर्पोरेट लोकांसाठी केलेला. म्हणजे आपण ना या ठिकाणी नवी मुंबईतला असं जरी इथे हेडिंगमध्ये असलं तरी खरं म्हणजे जगातला पहिला असा हा प्रयत्न आहे, असं या ठिकाणी वैभव सोनटक्केजी सांगतात. याच्यामध्ये तुमच्यामध्ये वेगळंपण काय? म्हणजे मला काय बोलायचं आहे, तुम्ही कॉर्पोरेट क्लिनिक ही जी संकल्पना सांगितली, माझ्या माहितीप्रमाणे इथे कंपनीज असतील तुमच्याशी टाईप करतील, परंतु इन्शुरन्स जे असतात ते थोडेफार याच पद्धतीने चालत असतात. मग तुमच्यामध्ये काय वेगळं? बेसिकली काय माहिती आहे का, क्लिनिक OPDसाठी अजून इन्शुरन्सच नाही आहेत. मग तुम्ही जे ॲडमिट होता वगैरे त्यासाठी वगैरे होतात. पण दुसरी गोष्ट हे प्रिव्हेंटिव्ह आहे. आता समजा तुमचा भले मोठा इन्शुरन्स असेल, लाख असेल, 10 लाख असेल, 1 करोडचा असेल, पण माणूस आजारी पडला आणि त्याला 1 करोड दिले, त्यांनी काय होणार आहे का? नाही, त्याला पैशाची गरज नाही, त्याला फिट होणं गरजेचं आहे. आपण कधी बघता का इन्शुरन्स काढला आणि तो ट्रेन खाली जाऊन बसला आहे? नाही, तो स्वतःचा जीव वाचवणार कसंही. तसं तो जेव्हा इकडे येतो त्याला प्रिव्हेंटिव्ह मिळतं. आम्ही कधीच म्हणजे असं नाही सांगत आहे कोणाला की हे करू नका, ते करू नका. आम्ही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप देतो, अत्यल्प कमी पैशामध्ये देतो. ज्यावेळेला अशामध्ये देतो आम्ही ना, तेव्हा ते करायला येतात. त्याचबरोबर इकडे हाऊसकीपिंग आणि ही सगळी मंडळी आहेत, ह्या सगळ्या मंडळींना पण म्हणजे आम्ही जे विशेषतः म्हणजे आम्ही यांना जवळजवळ त्यांची OPD फ्री केलेली आहे. त्यांच्यासाठी आम्ही OPDचे कुठलेही चार्जेस घेत नाही, कारण ती लोक खरंच अफोर्ड नाही करू शकत. थर्ड गोष्ट अशी आहे की जे अफोर्ड करू शकतात त्यांनाही अफोर्डेबल प्राईज आहे. तुम्ही आमचे सगळे प्राईज लिस्ट आहेत, ते तुम्हाला मी शेअर पण थोडंसं कम्पेअर करू शकाल का? एखादा तुम्ही म्हणजे एखादा दुसऱ्या कुठल्या ठिकाणाचं असेल तिथले तुम्ही कम्पेअर करू शकता? येस, बाहेर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कुठेही समजा आता फिजिओथेरपीचं म्हणा तुम्ही, आमच्या डॉक्टर आयशा आहेत फिजिओथेरपीसाठी, तर ही सगळी मंडळी आपल्याबरोबर आहे. तर फिजिओथेरपी आज तुम्ही गेला तर एक सेशन घ्यायला तुम्हाला साधारण 1,000-1,500 रुपये घेतले जातात. आमचं 300-400 रुपये, अगदी 500 रुपयामध्ये होतं. आजार कसा आहे त्याच्यामध्ये 500च्या वर आमची कुठलीच फी नाही आहे. सो अशा पद्धतीचं आपल्याला अत्यल्प रेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही ब्लड रिपोर्ट्स म्हणा वगैरे, आमच्याकडे ECG 199मध्ये होतं, ECG सारखीच होय. आणि ते आम्ही अगदी उघडपणे लिहिलेलं आहे सगळीकडे. तर कधी तुम्हाला परवडतं का? म्हणजे बाकीचे लोक जास्त रेट घेतात आणि तुम्ही काम बघा, हे जे काय हेल्थ सेक्टर आहे ना, मी इतर गोष्टीतही काम करतो, पण हेल्थ सेक्टर हे सेवेचं आहे. समोरच्याला जी एक सेवा दिली त्याच्यातून तुम्हाला आशीर्वाद मिळतात. एव्हरीथिंग इज नॉट मनी सर. देअर इज अ कॅल्क्युलेशन बिटवीन ब्लेसिंग्स अँड मनी. सो ब्लेसिंग्स ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि तुम्ही सेवेच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही खूप पैसे आकारणार आणि किंवा लुटारूपणा करणार तर ते कधीही तुम्हाला देव माफ करणार नाही. सो बेसिकली आपण जे अत्यल्प रेटमध्ये करतो, अर्थात
ते आम्हाला अफोर्डेबल आहे म्हणूनच आम्ही करतो. पण म्हणजे या ठिकाणी मला मुद्दाम बोलायचे आहे की कॉर्पोरेट नाव दिसलं की मग लोकांच्या मनात अगोदर ती मग त्यांची ती अमाऊंट किंवा फिगर अशी येते की खूप मोठी असला पाहिजे, परंतु मानवतावादी जर दृष्टिकोन असला तर त्याच्यामध्ये निश्चितच ते कमी न जमू शकेल असं वैभवजी या ठिकाणी सांगतात. तो दावा खरा किंवा खोटा हे तुम्हाला चेक करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. ओके, बरोबर. सो अशा पद्धतीने कॉर्पोरेट क्लिनिकचा जन्म झाला आणि अवघ्या 3-4 महिन्यात खूप चांगली याला प्रसिद्धी मिळाली, लोकांचे आशीर्वाद मिळाले आणि बऱ्याच साऱ्या कॉर्पोरेट कंपनीज पण इकडे अट्रॅक्ट झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं लोकांची सेवाही करता मिळतं. बरोबर, माझ्याबरोबर इतरही लोक जे आहेत, इतरही डॉक्टर्स जे आहेत, अगदी सेवाभावी पद्धतीने काम करतात. त्यांचे पेशंट्स तुम्हाला सांगतील, तुम्ही आत्ता पण बघितलात. तर मी माझे को फाउंडर आहेत डॉक्टर मेहुल कुमार दवे, हे न्यूरोसायकोथेरपिस्ट आहेत. डॉक्टरांच्या विषयी बोला. जगातले हे पहिले डॉक्टरेट आहेत HEG टेक्नॉलॉजीमध्ये अँड ही इज अवर को फाउंडर पार्टनर अँड ही इज वर्किंग हिअर. तर ते सांगतील त्यांच्या टेक्नॉलॉजी विषयी. हिंदी भाषिक आहेत पण ते छान बोलतात. चला डॉक्टर, आपका नाम बोले. यस, मेहुल कुमार दवे, आई एम अ न्यूरोसाइकोथेरापिस्ट. और जैसे ब्रेन रिलेटेड जो इश्यूज होते हैं तो जनरली हमने देखा है कि दवाई है या फिर पहले इश्यूज जो लोगों को आते हैं उसके बारे में बताएं मेरे को थोड़े में. जैसे स्ट्रेस है, एंग्जाइटी है, इंसोम्निया है, नींद नहीं आना. आज के भागदौड़ के ज़माने में जो ब्रेन रिलेटेड इशू है क्यों हमें मानसिक तनाव रहता है, इससे आप काम करते करेक्ट, यस, स्ट्रेस, मैंने वही बोला. तो और दूसरा है कि जैसे वैभव जी ने बोला प्रिवेंटिव, तो खाली हम जो है वो उसको एमिलियोरेट जो सिम्टम्स है उसको करने का नहीं करते, आपके ब्रेन के परफॉर्मेंस को एनहांस करना है. तो वो US बेस्ड टेक्नोलॉजी में यूज़ करता हूँ, साथ में इंडियन क्लासिकल म्यूजिक भी होता है. एंड 2014 से इंडिया में मैं एक ही हूँ. थोडा क्लासिकल म्युझिक म्हणजे काय, मी थोडासा म्हणजे मला माहिती आहे म्हणजे वैभव सोनटके यांना देखील माहिती आहे की आम्ही म्युझिकचे भोगते आहोत, म्हणजे संगीताचे भोगते आहोत. तर ये कैसा काम करता है? म्यूजिक थेरेपी भी है, काम करता है. मैंने तो सुना है, लेकिन पहले बार मैं डॉक्टर से मिल रहा हूँ जो बोल रहे कि नहीं म्यूजिक थेरेपी काम कर रहा है. एब्सोल्युटली, इसमें मेडिकल और म्यूजिक दोनों मर्ज किया है. सो वैभव जी जो खुद है, ही इज़ अ फ्लूट प्लेयर, म्यूजिक थेरापिस्ट है. सो जब हम ब्रेन वेव की बात करते हैं, जैसे मेरा HEG न्यूरो फीडबैक है, वो ऑक्सीजनेटेड ब्लड फ्लो पे काम करता है. तो मुझे साथ में फास्ट रिजल्ट के लिए ब्रेन वेव पे भी काम करना था, उसके लिए भी टेक्नोलॉजी है. ये क्वेश्चन मैं जानबूझकर पूछ रहा हूँ कि इंडियन क्लासिकल म्यूजिक या इंडियन म्यूजिक ही काम करता है या फिर वेस्टर्न म्यूजिक भी काम करता है? यस, देखिए इसमें बेसिकली जो है ब्रेन वेव पे हम काम करते हैं. अभी आप जैसे मुझसे बात कर रहे हैं, सो वी आर इन बीटा मोड. तो मुझे आपको काम करने के लिए पहले अल्फा मोड में लाना है, फिर थीटा में, व्हेन यू आर टोटली रिलैक्स. सो वो म्यूजिक टिपिकली इंडिविजुअल के इश्यू के हिसाब से वो लाइव म्यूजिक वहाँ पे परफॉर्म किया जाता है. थोडा बोलना चाहूँगा इसमें की हां, तर हे रागात जे आहेत ना, आपल्याला तर माहिती आहे, आपण पण राग संगीताचे चाहते आहात, किंबहुना आपण आर्टिस्टच आहात. तर वेगवेगळे राग आहेत. सकाळचा राग भैरवी आहे, तो हार्टसाठी खूप चांगला आहे. त्याच्यानंतर तुमचा चारुकेशी आहे, तो तुमच्या ब्लड प्रेशरसाठी चांगला आहे. सो वेगवेगळे राग आहेत. यमन राग आहे, शुद्ध यमन. मी कितीतरी क्लासिकल संगीतकारांना बघितलं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये की शुद्ध यमन गायला तर त्यांनी तापही माझ्यासमोर उतरवला आहे. इवन आत्ता पण आम्ही जेव्हा वेगवेगळे म्युझिक थेरपी करतो तर ब्लड प्रेशर नॉर्मल करून देतो. माझे स्वतःचे म्युझिक थेरपीचे सेशन वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये झालेले आहेत, 5 स्टार हॉटेल्समध्ये झालेले आहेत. तर समोरच्याला आम्ही BP चेक करायला सांगतो आणि आमच्याकडे बिफोर आफ्टरचा म्हणजे तुम्ही लाईव्ह सगळं असतं, लाईव्ह तुमचं म्युझिक लावता तुम्ही. अर्थातच ते म्युझिक कोणाचं लावत नाही आम्ही. म्हणजे मी फ्ल्यूट थ्रू मी म्युझिक थेरपी करतो आणि आय थिंक फार मोजकी लोक आहेत जे म्युझिक फ्ल्यूटमध्ये काम करतात. आणि आमच्याकडे पद्धत आहे, आम्ही येण्याच्या अगोदर त्यांना एक फोटो काढायला सांगतो आणि नंतर एक फोटो काढायला सांगतो. 15 मिनिटात त्यांच्या फेसचा पूर्ण ऑरा चेंज झालेला असतो आणि ते स्वतः चेक करतात. मी सगळ्यांना ओपन चॅलेंज करतो की तुम्हाला तर तसं रिझल्ट भेटला नाही, सो यू टेल मी वॉट एव्हर. ज्यांना म्हणजे संगीताची आवड आहे त्या लोकांना निश्चितच कुठलंही चांगलं संगीत ऐकलं की त्यांना आनंद होतो आणि खरोखर मन उल्हासित होत असतो. परंतु हे मेडिकली प्रूव्ह आहे हे मला माहीत नव्हतं. बोला आप. यस, रिसर्च पेपर्स भी है, हम भी उस प्रोसेस में. और मैं जैसे HEG करता था न्यूरो फीडबैक, जो कि वेस्टर्न टेक्नोलॉजी है, तो मुझे थोड़ा सा फास्ट रिजल्ट चाहिए क्योंकि ब्रेन में फास्ट रिजल्ट चाहिए. तो तभी इंडियन क्लासिकल म्यूजिक, क्योंकि मैं खुद भी पहले सीखा था, आई एम अ गोल्ड मेडलिस्ट इन संतूर फ्रॉम दिल्ली यूनिवर्सिटी, शॉर्ट टर्म कोर्स. सो आई न्यू, बट मैं सब नहीं कर सकता, आई वॉन्ट सम एक्सपर्ट. सो जब वैभव जी से मेरी मुलाकात हुई 4 साल पहले, सो वी स्टार्टेड दिस कंसेप्ट विद द ट्रीटमेंट फॉर द पेशेंट. और वहाँ से फिर कॉरपोरेट क्लिनिक का जन्म हुआ, विच इज़ अ बेबी ऑफिस माइंड. सो इस हिसाब से हमने फिर पूरा जो है हेल्थ सेक्टर पूरा प्रिवेंटिव, देखिए जो है उनको तो करना ही है, बट हम यही चाह रहे हैं कि किसी को स्ट्रेस, एंग्जाइटी, डिप्रेशन ये ना हो.
तो क्यों ना आप उसके लिए करें। तर मानसिक आजाराने जी लोक त्रस्त असतील तर त्यांच्यासाठी ही देखील या ठिकाणी सेवा, अन्य डॉक्टर्स देखील आहेत. तर तुम्ही इकडे या ना प्लीज. ओके ओके. मला विशेष म्हणून या फिजिओथेरपिस्ट आहेत डॉक्टर आयशा. डॉक्टर आयशांनी जे काम केले आत्तापर्यंत, म्हणजे त्यांचे पेशंट्स इथे आलेले आहेत की त्या कमी वेळामध्ये त्यांनी छान ट्रीट केलेलं आहे आणि फार कमी वयात त्यांनी हे सगळं मला वाटतं आपण म्हणतो ना हासिल किया है. त्यांची भाषा हिंदी है, त्यामुळे उन्होंने जो हासिल किया है वो आप उनसे ही शेयर करेंगे तो अच्छा रहेगा. शी विल टेल अबाउट हर. डॉक्टर साहब, आप डॉक्टर मैडम आप बताइए, आपके पेशेंट क्या है शायद? ओके ओके. आप आपका पहले इंट्रोडक्शन दीजिए. Okay, welcome to UNCCN Corporate Clinic. Myself Dr. Aisha, I am a physiotherapist and यहाँ पे हम लोग फिजियोथेरेपी की ट्रीटमेंट देते हैं और मेरे पेशेंट हैं. फिजियोथेरेपी डील्स विद डिफरेंट फॉर्म ऑफ treatments such as neurophysiotherapy, musculoskeletal, ortho and gynec physiotherapy, pediatric physiotherapy. So it deals with several type of pain दर्द के लिए और dysfunctions, जितने भी physical dysfunctions होते हैं उसके लिए हम लोग इधर ट्रीटमेंट देते हैं. एंड मेरे पेशेंट्स हैं यहाँ पे, आप उनसे मिल सकते हैं. पैरालिसिस के तो पेशेंट. क्या तकलीफ हुई तो मैं पहले उनसे पूछूंगा फिर बाद में आपके पास आता हूँ. ओके, मराठी अजून चांगलं आहे मला. ओके, इथे येता येईल का तुम्हाला? ओके. तुमचं नाव काय? माझं नाव आहे M.A. शेख, आपलं कल्पाते म्हणून, सरनेम कोकणस्थ आहे. आपण कुठून आलेलात नक्की? मी ॲक्च्युली देवगडला राहतो आणि राहायला म्हणजे मी ॲक्च्युली बेलापूरलाच आहे. बरं, काय त्रास होता तुम्हाला मला अगोदर? ॲक्च्युली मला म्हणजे पॅरलेसचा ॲक्च्युअली अटॅक आला होता. पूर्ण एक साईड गेली होती माझी पूर्ण. थोडं इथे तिथे औषध वगैरे घेतलं पण त्यामुळे ठीक थोडं झालं. एवढं हे चालता वगैरे येतच नव्हतं. पण ज्यावेळी मी एकदा एका औषधासाठी गेलो होतो ते पण काम झालं नाही. मी ट्रेनमधून उतरल्यानंतर इथे असं ते बोर्ड लावलं होतं बेलापूरला. ते बोर्ड बघितलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या तिथल्या एकाला विचारलं, म्हटलं हे कशासाठी आहे? पण त्याने सांगितलं अशाचं औषध आहे त्याच्यासाठी आहे. तुम्हाला काय झालं? तर त्याने मला सांगितलं की, मी विचारलं, त्यांना सांगितलं मला पॅरलेस झालेलं आहे, त्याच्यावरती उपचार होतात का? तर ते म्हटलं तिथे आहे उपचार होतात. तर म्हटलं मी डॉक्टर सलमा खान म्हणून आहे, आयशा खान म्हणून त्या डॉक्टरने. तर म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं. मग त्याने तसंच मला त्या फर्स्ट फ्लोअरवरती घेऊन आला. आता तुम्हाला काय, आता म्हणजे तुम्हाला बरं काय वाटलेलं? म्हणजे पूर्वीचा त्रास तुम्हाला किती होता ना आता किती कमी झाले? आता म्हणजे खरं म्हणजे मला सांगायला ना एक एवढं चांगलं झालं आहे आणि देवाच्या कृपेने म्हणजे मी एवढं आता व्यवस्थित म्हणजे काठी पण घेऊन चालत नाही आता. पूर्वी पहिल्यांदा मला माझ्याजवळ स्वतः काठी असायची आणि हे माझा पाय आहे ना फक्त असं लचकच राहायचा याच्यामुळे. आणि किती मी घरी पण व्यायाम करत पण माझं व्हायचं नाही. पण इथे आल्यानंतर काय शक्ती आहे काय कल्पना नाही खरं. आणि शक्ती म्हणजे उपचार आहेत खरं म्हणजे. तेच ना. पण देवाच्या कृपेने मी प्रत्येकाला इथे सांगितलं. तर मी पण गेलो त्या सगळ्यांना सांगितलं, म्हटलं असंच उपचार होता असं हे. तर म्हटलं अजून देखील त्यांच्या सोबत असले. तुम्ही पेशंट आहात का? नाही, हिंदी मराठी. मेरा नाम गुलाब चंद यादव है. 30 साल से हमको साइटिका हुआ था और साइटिका मतलब कमर में दर्द, घुटने में दर्द, पीठ में दर्द. मैं 30 साल से परेशान था और कई जगह मैं डॉक्टर को दिखाया. मेरी आर्थिक स्थिति ऐसी नहीं थी कि मैं इलाज करा सकूं. बहुत से सारे डॉक्टर इतना इलाज बताते थे कि मेरे बस का नहीं था, मैं ठीक नहीं हो सकता था. यहाँ नाम मात्र खाली 1,500 रुपया खर्च करके मैं खुश हूँ. पहले दिन के बाद इतना अच्छा रिजल्ट आया कि मैं डॉक्टर आयशा के सामने में रोने लगा और मुझे बहुत फ़ायदा हुआ. इसके बाद 4-5 दिन में मेरा 30 साल का दर्द गायब हो गया, मेरे चेहरे पे मुस्कान आ गई. इसके लिए मैं डॉक्टर आयशा खान का बहुत आभारी हूँ. डॉक्टर आयशा खान से हम लोग फिर बात करेंगे. मैडम प्लीज़. देखिए, एक्चुअली ये जो बता रहे हैं ना, लोगों को एक्चुअली इसके बारे में सुनना है, पूछना है इनको एग्जैक्टली क्या प्रॉब्लम था कि 30 साल से उनको दर्द हो रहा था और आपने ऐसा क्या जादू किया कि वो ठीक हो गया? आजकल तो बेचारा खाली आंसू आने बाकी थे उनसे. उनको शैटिका था, उसकी वजह से उनके बैक में पेन रहता है, पैरों में मूंगी जाती है और नमनेस, टिंगलिंग वगैरह ऐसे प्रॉब्लम्स होते हैं. तो उसकी वजह से वो बहुत ज़्यादा प्रॉब्लम में थे. और सिक्योरिटी गार्ड हैं तो वो खड़े नहीं रह सकते थे ज़्यादा देर, उनको दर्द होने लगता था, बैठ नहीं पाते थे. तो अभी मैंने ट्रीटमेंट किया, मैंने अपने मोडेलिटीज़ यूज़ करे और मैं मैनुअली करती हूँ हाथ से जो मैं कर सकती हूँ, और स्ट्रेचिंग और डिफरेंट एक्सरसाइजेस मैंने उनको
नो मेडिसिन इज़ रिक्वायर्ड, उसमें कोई मेडिसिन नहीं लगता है। मैं फिजियोथेरेपी खुद से करती हूँ, स्ट्रेच करती हूँ, उनको एक्सरसाइजेस सिखाती हूँ। वो मैंने सिखाया, उनको फर्स्ट सेशन में बहुत रिलीफ मिला। ही सेड कि आप मुझे गॉड लग रहे हो। मैं ऑब्वियसली गॉड नहीं हूँ, ना हो सकता, कोई गॉड नहीं हो सकता, बट आई ट्राइड माई बेस्ट एंड आई गेट माई रिजल्ट। तो अंकल इज़ मच बेटर। अभी वो अपनी जॉब भी कंटिन्यू कर रहे हैं और लंबे टाइम तक खड़े भी रह पा रहे हैं। 5 सेशंस का ये मेरा रिजल्ट है, और खाली 5 सेशन? ओनली 5 सेशंस। तो ये ट्रीटमेंट कंटिन्यू कितने समय तक करनी पड़ेगी वैसे? उनका सेशन कंप्लीट हो गया, अभी उनको पेन नहीं है, तो मैं वो घर में फिर वो करेंगे बाकी? हाँ, मैंने उनको एक्सरसाइजेस सिखा दिए हैं, वो घर में कंटिन्यू करेंगे। 5 to 10 सेशंस लगते हैं। उनका 5 सेशंस में ही रिजल्ट आ गया, तो वो उनको कंटिन्यू करने की ज़रूरत नहीं है, तो वैसा रहेगा। तर डॉक्टर आयशा खान यांच्याशी देखील आपण बोललो. खूप नवीन नवीन माहिती मला स्वतःला मिळते या ठिकाणी, आणि तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टींची आता म्हणजे विचारात तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार झाले असतील, ते शोधायचे असतील तर एकदा तुम्हाला इथे यावं लागेल मला वाटतं. अजून देखील त्यांच्या या ठिकाणी सहकार्य. तुमचं नाव मॅडम? नमस्कार, मी डॉक्टर स्वरा वेल्हाळ, UNCCN कॉर्पोरेट क्लिनिकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत बेलापूरमध्ये. आणि मी इथं ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून आहे. इथं भरपूर सारे असे पेशंट्स जे येतात ज्यांना खूप सारे काही त्रास असतात, किंवा ग्लुकोज वाढलेला आहे, डायबिटीज झालेला आहे, किंवा ब्लड ग्रुप आपण जे साधं नॉर्मल जे करतो, लोकांना ब्लड ग्रुप माहिती असतं, HB जे करतो त्याच्यावरनं HB कमी जास्त लोकांना रेंजेस काय काय लोकांना माहीत नसतात. काय काय असे पण असतात की HB आहे, व्यवस्थित आहे, पण त्यांना हे माहीत नसतं की HB जास्त झालं तर ते पण चांगलं नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा आपण ब्लड डोनेट करावं हेही अवेअरनेससुद्धा माहिती नसते लोकांना. तर ते जर जास्त झालं तर ब्लड डोनेट करावं, 1-2 युनिट्स द्यावे, त्याच्याने आपण नॉर्मल रेंजेसवर आणू शकतो हे सुद्धा. आणि जर कमी असलं तर ॲनिमिया असलं तर त्याच्यावरती पण भरपूर असे उपचार करता येतात. आणि औषधच नव्हे पण बाकीच्या गोष्टी पण, काउन्सिलिंग, कन्सल्टेशन्स वगैरे करून आम्ही पेशंट्सला रिलीफ देतो. सो त्या सगळ्या गोष्टीमधून आम्ही पूर्णतः प्रयत्न करतो. आणि याचा आम्ही तुम्हाला नमस्कार विनंती करतो की आम्हाला एकदा भेट द्या आणि तुमचे सगळे आजार घालवा. बरं, आता शेवटाकडे जाऊ आपण. ही सगळी माहिती तुम्ही ऐकलेली आहे. सोनटकेजी, बरं सगळं हे तुम्ही इथे करता, हे निश्चितच लोकांच्या सेवेभावाने तुम्ही सुरू केले असते, तरी त्याला पैसे लागतातच, आणि त्याच्यामुळे हे निश्चित बिना पैशाने ते होणार नाही. तरी जाता जाता शेवटी काय आव्हान कराल? दादा तर एवढंच आवाहन करेन की आपण एकदा याला ट्राय करा आणि एकदा इथे व्हिजिट करा. आणि मी आता बेसिकली माझं म्हणणं हे आहे की जे इंडस्ट्रियल एरिया आहे, आपण आज तळोजा एरिया वगैरे बघतो, इथे ह्या सुविधा नाही आहेत. तर आम्ही लवकरच तिकडेही क्लिनिक चालू करतो आहे, डोंबिवलीत लवकरच चालू करतो आहे. आणि आमचा मानस आहे, जर आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं, देवाची कृपा झाली, तर आपण भारतभर असे क्लिनिक चालू करू. आणि अर्थात ह्या सगळे पेशंट्स जे आहेत त्यांच्या आशीर्वादाने होणारच आहे. सो मी सगळ्यांना अगदी नम्रपणे सांगतो की आपले काही आजार असतील ते एकदा आमच्या कॉन्टॅक्ट नंबर्स आम्ही खाली ते शेअर केलेलेच आहेत, त्याच्यावरती कॉल करा. आमचे डॉक्टर्स तुम्हाला असिस्ट करतील आणि डेफिनेटली तुम्हाला याच्यातून फरक पडेल. जो हेल्थ आहे तो वेल्थ आहे, नाही तर कुछ नाही आहे. सो ठिकाण कुठे आहे, कॉन्टॅक्ट नंबर तुमचे सांगता येतील ते. आणि मला जाता जाता म्हणजे तुमची इथे एक्झॅक्टली किती स्टाफ असणार आहे, कुठल्या कुठल्या पद्धतीचे डॉक्टर असणार आहे, थोडक्यात माहिती द्या, म्हणजे लोकांना त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. हे CBD बेलापूर रेल्वे स्टेशन, टॉवर नंबर 7, म्हणजे यायला एकदम सोपं आहे. रेल्वे स्टेशन सांगितलं, टॉवर नंबर 7, आणि टॉवर नंबर 7मध्ये प्लॅटफॉर्म फ्लोअर ह्या ठिकाणी तुम्ही एकदा सांगितलं तर तुम्ही इथे येऊ शकता, ट्रेननी येऊ शकता, पार्किंगची व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्था आहेत. म्हणजे मोबिलिटीच्या दृष्टीने हे खूप चांगलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्हाला मी स्क्रीनवरती खाली किंवा खाली टेक्स्टमध्ये तुम्हाला मी शेअर करतो, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. किंवा आमची वेबसाईट आहे www.corpcommon.com, किंवा ईमेल ID help@corpcommon.com. तर याला तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेलच. ॲज वेल ॲज इथे साधारण 40 ते 50 डॉक्टर एम्पॅनल्ड आहेत, ॲज वेल ॲज नॉन क्लिनिकल आणि क्लिनिकल ऑन फ्लोअर स्टाफ हा साधारण 20 लोकांचा आहे, जो इथे काम करत असतो, रात्रंदिवस काम करत असतो. आणि लवकरच आपण 24/7 येतो आहे, नाईट क्लिनिक्स पण चालू करतो आहे. म्हणजे ज्या लोकांना दिवसभरात डॉक्टर्सकडे जाता येणार नाही ते रात्री इथे येऊ शकतात. तर आपल्या सहकार्याने होणार आहे. सो थँक्यू सागरजी, थँक्स अ लॉट. तर या ठिकाणी म्हणजे विविध सेवा देणारे डॉक्टर्स असतील किंवा त्यांनी ट्रीट केलेले पेशंट असतील, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. आणि हे जे दावे म्हणजे कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती देखील वाटू शकेल, तर ते अतिशयोक्ती आहेत का, म्हणजे खरे आहेत की खोटे आहेत, यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. आणि इथे आल्यानंतर तसा तुमचा अनुभव काय हे नक्की तिथे शेअर करा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं, सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, CBD बेलापूर, नवी मुंबई. धन्यवाद.